नमस्कार. आपली 1,00,000 रुपये व्हॅल्युएशन किंवा पेडअप कॅपिटल असलेली कंपनी ही 500 कोटीपर्यंतचं व्हॅल्युएशन किंवा तोपर्यंतचे नेटवर्थ आपण त्या कंपनीमध्ये करू शकतो. आणि हे करण्यामागचं जे टूल आहे ते आहे SME IPO. याच विषयी आपण सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. 2012 साली गव्हर्नमेंटनी नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज या दोन्ही प्लॅटफॉर्मवरती एक खास MSME सेगमेंटसाठी म्हणजे जे छोट्या स्वरूपाचे व्यवसाय आहेत त्यांना देखील स्टॉक मार्केटवरती लिस्टेड होता यावं या दृष्टीने या प्लॅटफॉर्मची सुरुवात केली. आणि गेल्या एक 10 ते 12 वर्षामध्ये आता हा प्लॅटफॉर्म पूर्णपणे रुळलेला आहे असं आपण म्हणू शकतो. आणि Tier 3 Tier 4 ज्या छोट्या सिटीज आहेत तिथल्या देखील कंपन्या आता या प्लॅटफॉर्मवरती लिस्ट होऊन स्टॉक मार्केटमध्ये आपले शेअर्स ट्रेडिंगसाठी उपलब्ध करून देत आहेत आणि मोठ्या प्रमाणात नेटवर्थ ही त्या कंपनीची वाढती आहे. हेच कशा पद्धतीने करायचं किंवा ह्याची बेसिक कन्सेप्ट काय आहे या संदर्भातले व्हिडिओज आता आपण यापुढे या चॅनलवरती देणार आहोत. त्याची आजची एक तोंड ओळख म्हणून आजचा व्हिडिओ आहे. मुळात SME IPO म्हणजे काय, तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की शेअर्स हे स्टॉक मार्केटवरती लिस्ट असतात. ते शेअर आपण रिअल टाइम विकत घेऊ शकतो किंवा त्याचा सेल करू शकतो. हे सर्व कंपन्यांना शक्य होत नाही. ज्या कंपन्या या स्टॉक मार्केटला लिस्टेड आहेत त्यांच्याच संदर्भात शेअर ट्रेडिंग किंवा शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट या गोष्टी चालू असतात. आणि आपण म्हणतो की या शेअरचं व्हॅल्युएशन किंवा या कंपनीचं व्हॅल्युएशन ही खूप जास्त झालं. याचं कारण काय की जेव्हा एखादा व्यावसायिक हा आपल्या पद्धतीने व्यवसाय करत असतो, तो स्टॉक मार्केटला लिस्टेड नसतो, तेव्हा कितीही त्याने प्रॉफिटेबिलिटी जनरेट केली, कितीही एक्सपान्शन केलं तरी त्याचा सकारात्मक इफेक्ट हा कधीही त्याच्या शेअर कॅपिटलवर होत नाही. कारण की मार्केट व्हॅल्यू ही कधीच त्या ठिकाणी जनरेट होत नाही. ह्याचं कारण ती कंपनी किंवा तो व्यवसाय हा शेअर मार्केटला लिस्टेड नसतो. हीच गरज ओळखून गव्हर्नमेंटनी प्रत्येक व्यावसायिकाला ही संधी दिलेली आहे की आपण शेअर मार्केटवरती म्हणजे स्टॉक एक्सचेंजला आपला व्यवसाय लिस्ट करावा. आता स्टॉक मार्केटला जर आपला व्यवसाय लिस्टेड करायचा असेल तर ती पब्लिक लिमिटेड कंपनी असली पाहिजे. मग म्हणणार की आमची तरी सोल प्रोप्रायटरशिप आहे किंवा पार्टनरशिप आहे, 1 पर्सन कंपनी आहे, LLP आहे. तर अशा व्यावसायिकांनी स्टॉक मार्केटला लिस्टेड कसं करायचं, तर याची एक सोपी पद्धत त्या ठिकाणी दिलेली आहे की कोणत्याही प्रकारचा हा व्यवसाय असेल तर तो एक पब्लिक लिमिटेड कंपनी स्थापन करून त्याच्यामध्ये टेकओव्हर करता येतो आणि त्यानंतर आपल्याला लिस्टिंगसाठी जाता येतं. मात्र हा व्यवसाय 3 वर्ष चालू असला पाहिजे तरच एक सोपा मार्ग आहे की ज्यातून आपण लिस्टेड करू शकता. जर 3 वर्षापेक्षा कमी काळ असेल तर थोडेसे निकष त्याचे अधिक स्ट्रिक्ट आहेत, ते फुलफिल करून देखील आपल्याला परत लिस्टेडसाठी जाता येतं. तर मुळात बेसिक याचे जे निकष आहेत ते आहे की तुमचं जे पेडअप कॅपिटल आहे ते 1 कोटी इतकं असलं पाहिजे. त्या कंपनीचं कॅपिटल म्हणजे नेटवर्थ म्हणजे कॅपिटल प्लस रिझर्व्ह हे 1 कोटी असलं पाहिजे. त्याचबरोबर आपले जे ॲसेट्स आहेत म्हणजे टँजिबल ॲसेट्स ते 3 कोटी असले पाहिजेत. आता या ॲसेट्समध्ये आपल्या उद्योगासाठी वापरात असलेली जमीन, प्लांट, मशिनरी, त्याचबरोबर जो इन्व्हेंटरी माल आहे तो, किंवा बिल्डिंग असेल, ऑफिस असेल, इक्विपमेंट्स असतील, असे कुठलेही टँजिबल ॲसेट्स म्हणजे असे ॲसेट्स की ज्यांना आपण टच करू शकतो अशा स्वरूपाचे ॲसेट्सची टोटल व्हॅल्यू ही 3 कोटी असली पाहिजे. साधारणतः जे मीडियम साईज बिझनेसेस आहेत त्या सर्व बिझनेस हे या 2 निकषामध्ये विशेषतः 3 कोटीच्या निकषामध्ये तरी बसत असतात. 1 कोटीचा निकष कसा करायचा आहे आपण सविस्तर जेव्हा बसू तेव्हा आपण तुम्हाला एक्सप्लेन करून सांगू शकतो. म्हणजे थोडक्यात इतके सोपे निकष याच्यामध्ये आहेत. तो व्यवसाय 3 वर्ष अस्तित्वात पाहिजे आणि त्यातले 2 वर्ष तो प्रॉफिटेबल असला पाहिजे. सो इतके निकष जर आपले फुलफिल होत असतील तर इतर जे निकष आहेत ते आपण 2-3 महिन्यांच्या स्पॅनमध्ये पूर्ण करून लिस्टिंगची तयारी करून आपला व्यवसाय हा लिस्टेड करू शकतो. तो याच्या एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जर आपण आत्ता व्यवसाय करतोय आणि तो व्यवस्थित चालू आहे, त्याच्यामध्ये प्रॉफिटेबिलिटी आहे, तर तो लिस्टेड का करायचा हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि याचं जर उत्तर आपल्याला कळलं आणि जे कळलंय ते आपल्याला जेन्युइनली पटलं तर आपल्याला ह्याच्यातली ताकद किती आहे ही प्रकर्षाने लक्षात येईल. आता मानून चला आपण आपला बिझनेस हा लिस्टेड केला. जेव्हा आपण तो बिझनेस स्टॉक मार्केटला लिस्टेड केलाय तेव्हा आपल्या शेअरची किंमत 40 रुपये इतकी आहे.
आणि आपण 75% शेअर्स आपल्या व्यवसायाचे होल्ड करतो. म्हणजे शक्यतो आपण जे स्ट्रक्चर ठेवतो ते 75% प्रमोटरकडं आणि 25% पब्लिक आणि किंवा अदर वर्ल्ड यांच्याकडं अशा प्रकारचं असतं. तर आज माझं 75% होल्डिंग हे 40 रुपयांनी आहे. 1.5 ते 2 वर्ष माझ्या कंपनीने प्रॉपर प्रॉफिटेबिलिटी मेंटेन केली, प्रॉफिटमध्ये बिझनेस केला, एक्सपान्शन केलं, बिझनेस वाढीसाठी ज्या काही पॅरामीटर्स आहेत ते फुलफिल केले. तर 1 ते 2 वर्षामध्ये की जे आधी होत नव्हतं ती या 1 ते 2 वर्षामध्ये आपल्या 40 रुपयाची किंमत ही 400 रुपये होऊ शकते. म्हणजे जे आपलं आत्ताचं शेअर होल्डिंग आपण 40 रुपयाच्या भावाने होल्ड करतोय तेच 75% शेअर होल्डिंग आपण 400 किंवा 400 प्लसच्या भावाने होल्ड करू. म्हणजे ही आपली नेटवर्थ जंप हा फक्त लिस्टेड कंपन्यांना शक्य आहे. जे कंपनी लिस्टेड नाहीत, जे व्यवसाय लिस्टेड नाहीत त्यांना या गोष्टी करता येत नाहीत. त्याचबरोबर जेव्हा आपण IPO आणतो तेव्हा आपल्याला मोठ्या प्रमाणात फंडिंग हे बिनव्याजी मिळत असतं, ते आपल्याला परत करावं लागत नाही. कर्जासाठी अत्यंत उत्तम पर्याय हा IPO हा प्रकार आहे. तर हे ह्याचे अत्यंत महत्त्वाचे फायदे आहेत. आपण जसं जसं सविस्तर या कन्सेप्टबद्दल अधिक जाणत जाऊ तेव्हा अधिक सविस्तरपणे सर्व गोष्टी आपल्यासमोर येतील. त्यामुळे प्रत्येक व्यावसायिकांनी या कॅटेगरीजचा म्हणजे जे क्रायटेरियाज आहेत त्याचा विचार केला पाहिजे. आपला बिझनेस हा लिस्टेडला आपण कसा नेऊ शकतो ह्याची रचना आखली पाहिजे. आणि ज्यांची दुसरी पिढी ही आपल्याच व्यवसायात असणार आहे त्यांनी 100% SME IPO SME लिस्टिंग ह्याचा विचार करून तो पूर्णपणे इम्प्लिमेंट केला पाहिजे. कारण की भविष्यात याला प्रचंड महत्त्व येणार आहे आणि आपण फ्युचर रेडी हे नेहमी राहिलं पाहिजे. सो यासाठी SME IPO हे एक उत्कृष्ट टूल आहे आपले व्हॅल्युएशन वाढवण्यासाठी. या संदर्भात कुठलीही शंका असेल काही असेल तर आपला जो नंबर आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, त्याच्यावरती फोन न करता व्हॉट्सअपवरती मेसेज करा. आपण पहिलं व्हॉट्सअपवरती डिस्कशन करून याबद्दल जर अजून काही डाऊट्स राहत असतील तर ते फोनवरतीही देखील चर्चा करू शकतो. थँक्यू.